देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची पुण्यात सभा झाली आणि त्या सभेवेळेला अमित शहाने थेट आरोप केले आहेत की शरद पवार हे भ्रष्टाचारी लोकांचे किंवा नेत्यांचे सेनापती आहेत, प्रमुख आहेत. त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरेंवरती पण अनेक आरोप केलेले आहेत. काय म्हणाल एकूण या सर्व आरोपांना? असं आहे की रविवारी भारतीय जनता पार्टीचं एक पार्टी अधिवेशन झालं, पुण्यामध्ये झालं. आणि या अधिवेशनमध्ये देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही दोघांनी केलेली जर भाषणं आपण जर बघितली तर देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री हे गृहमंत्री म्हणजे देशामध्ये आणि राज्यामध्ये शांतता, कायदा सुव्यवस्था, सर्व जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं भय वाटणार नाही, ते निर्भयपणे वावरू शकतील अशा प्रकारचा त्यांच्याकडून कुठे ना कुठेतरी संदेश जाणं अपेक्षित असतं. आणि तशा प्रकारची त्यांच्याकडून कृती व्हावी अशी लोकशाहीमध्ये आणि सर्वसामान्य माणसाची अपेक्षा असते, ही रास्त असते. परंतु पुण्यामधल्या दोन्ही देशाचे गृहमंत्री आणि राज्याच्या गृहमंत्र्याची जर भाषणं आपण ऐकली तर हे दोन्ही गृहमंत्री त्यांच्या कर्तव्याच्या विरोधात जाऊन देशामध्ये आणि राज्यामध्ये या ठिकाणी अशांतता माजवणार का, दंगली घडवणार का, विरोधकांना त्या ठिकाणी रस्त्यावर ओढून खेचून मारणार का, अशा प्रकारची भाषणं हे देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री करतात. राज्याच्या गृहमंत्र्यांनी तर विरोधकांना रस्त्यावर ठोकून काढा ही भाषा केली. देशाच्या गृहमंत्र्यांनी या देशाकरता देशाच्या सीमेवर पाकिस्तान बरोबर लढणारा एक मुस्लिम समाजाचा परंतु आमच्या भारतीय सैन्यातला जवान, हा जवान रजेवर असताना त्यांनी केवळ पाकिस्तानी अतिरेक्यांना मारलं, पाकिस्तानला त्या ठिकाणी सैन्याला धडा शिकवला आणि तो रजेवर असताना पाकिस्तानी अतिरेक्यांनी त्याचे तुकडे तुकडे केले आणि म्हणून त्याची बाजू घेतली. तो मुसलमान आहे म्हणून बाजू घेतली नाही, तर तो एक राष्ट्रभक्त आहे आणि देशाकरता म्हणून तो लढला आणि त्यानं आपलं बलिदान दिलं. म्हणून आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्याचं जाहीरपणे कौतुक केलं, त्याचं समर्थन केलं, त्याच्या शौर्याचा त्यांनी अभिमान बाळगण्याकरता म्हणून सर्वांना आवाहन केलं. पण देशाचे गृहमंत्री तो मुसलमान आहे आणि त्याचं नाव हे औरंगजेब आहे. औरंगजेबच ना त्याचं नाव, औरंगजेब आहे. म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष इथपर्यंत बोलण्याची मजल ही देशाच्या गृहमंत्र्याची गेलेली आहे. देशाचे गृहमंत्री यांना या गृहमंत्री पदावर राहण्याचा एक सेकंद देखील अधिकार नाहीये. त्यांनी घटनेची शपथ काय घेतली, मंत्रीपद घेत असताना कोण घटनेला साक्ष ठेवून शपथ काय घेतली आणि त्यांची कृती काय आहे. केवळ त्याचं नाव औरंगजेब आहे, केवळ तो मुसलमान आहे, अशा पद्धतीनं त्याच्याकडे बघणं आणि त्याचं कौतुक केलं म्हणून उद्धव साहेबांना औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष म्हणणं, याचा विचार देशवासियांनी केला पाहिजे की किती भयानक आहे, किती ह्यांच्या डोक्यामध्ये या ठिकाणी विष भरलेलं आहे दुसऱ्या जाती धर्माच्या लोकांबद्दल, पक्षाच्या लोकांबद्दल, आपल्या विरोधकांबद्दल. यांच्या डोक्यामध्ये किती विष भरलेलं आहे हे आज संपूर्ण देशाने अनुभवलेलं आहे. आणि म्हणून देशातून उठाव व्हायला पाहिजे की अशा गृहमंत्र्यांना एक सेकंद सुद्धा गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही. दुसरे गृहमंत्री राज्याचे की आज महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत. भर रस्त्यावर खुनाखुनी, मारामारी, दारू अड्डे, त्याचबरोबर इथं ते काय ते कोकीन बिकीन काय जे म्हणतात ना तुम्ही, ते ड्रगचे कारखाने या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. हिट अँड रनचे प्रकार, तो अगरवाल असेल ना तो शहा असेल, त्याच्याबद्दल गृहमंत्र्यांना यत्किंचित ना खंत ना खेद. त्यांना फक्त आणि फक्त सत्तेनं पछाडलेलं दिसतंय आणि म्हणून ते विरोधकांना रस्त्यामध्ये ठोकून काढा म्हणून सांगतायत. त्यांना सुद्धा 1 मिनिट सुद्धा राज्याच्या
गादीवर आणि गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही आणि म्हणून त्यांनी सुद्धा तात्काळ आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे असं माझं या ठिकाणी त्यांच्याबद्दलचं माझं विधान आहे, माझं म्हणणं आहे. अशाच वेळेला शरद पवार देखील भ्रष्टाचारी लोकांचे नेते आहेत किंवा मोर्चे आहेत असं म्हटलं जातं. असं आहे की अमित शहा साहेबांनी पवार साहेब हे भ्रष्टाचारी लोकांचे सरदार आहेत अशा प्रकारचं भाष्य केलं. वा रे वा, अमित शहा साहेब, तुमचं वॉशिंग मशीन आता अख्ख्या जगाला कळलेलं आहे, देशाला कळलेलं आहे, राज्याला कळलेलं आहे. तुम्ही ज्यावेळेला भ्रष्टाचाराचा आरोप करत होतात, भ्रष्टाचाराचे त्या ठिकाणी पवारसाहेबांना सरदार म्हणत होतात, त्यावेळेला समोर अशोकराव चव्हाण बसलेले होते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे माजी नेते, जे आज तुमच्या मशीनमध्ये गेलेत. त्याने मान खाली घातली. आदर्श घोटाळ्यामध्ये तुम्ही त्यांना सैनिकांचा त्यांनी जमीन हडप केली किंवा बिल्डिंगमध्ये त्यांनी फ्लॅट घेतले हे सांगणारे तुम्ही आपल्या पक्षामध्ये घेतलात. बाजूला विजयकुमार गावित पण होते. असे तुमच्यासमोर आता मी सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु अनेक जण ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे पूर्वी आरोप केलेत आणि तुमच्या मशीनमध्ये आल्यानंतर ते स्वच्छ झाले आणि म्हणून तुमच्या मशीनमध्ये येत नाहीत पवारसाहेब, म्हणून त्यांच्यावर तुम्ही हा आरोप करता. पवारसाहेबांच्या तुम्ही आरोपामुळं तुमच्या मशीनचे इथं चकनाचूर झालेलं आहे, एवढंच मी सांगतो. पण हा जेव्हा आरोप केला त्याच वेळेला असंही जेव्हा पंतप्रधान बारामतीत आले होते तेव्हा स्वतः पंतप्रधान म्हणाले की पवारसाहेब माझे राजकीय गुरु आहेत. विसंगती वाटत नाही या संपूर्ण वक्तव्यामध्ये? भाजपा ज्याला नरेटिव्ह म्हणतात ना, तर नरेटिव्ह म्हणजेच भाजप आहे, हे लक्षात घ्या. संभ्रम निर्माण करणं, खोटे आरोप करणं, जे खोटं जास्तीत जास्त असेल ते बोलणं, त्याचं नाव भाजप आहे. काय सांगत होते देवेंद्र फडणवीस परवाच्या दिवशी की आता मुख्यमंत्री लाडकी बहीण ही आम्ही योजना आणलेली आहे, विरोधक त्याचे जाऊन फॉर्म पहिल्यांदा आमच्या अगोदर भरतील आणि ते सबमिटच करणार नाहीत, लपवून ठेवतील. हे खोटं सांगण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत होते. देवेंद्र फडणवीस काय सांगत होते की आपल्याला फक्त 0.3% मतं कमी पडलेत. हे खोटं बोलण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत होते. देवेंद्र फडणवीस नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत होते की मराठा समाजाचं आरक्षण उद्धव साहेबांमुळे गेलं, हे सांगत होते. हे सुद्धा खोटं पसरवण्याचं काम हे नॅरेटिव्ह जे करत होते त्यालाच नॅरेटिव्ह म्हणतात. आणि ज्या वेळेला उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये किंवा मंत्रिपदाच्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता म्हणून जी समिती नेमलेली होती, उपसमिती, तिचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण होते. ते यांच्या समोरच बसलेले होते. हे सांगतात की उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये ते मराठा समाजाचं आरक्षण गेलं. त्याच उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे प्रमुख तिथं बसलेले होते, अजितदादा पवार हे तिथं बसलेले होते. याचा अर्थ हे सगळे त्या मराठा समाजाचं आरक्षण घालवायला जबाबदार आहेत का, याचा खुलासा पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी करण्याची गरज आहे. आणि या संदर्भात अजितदादा पवारांनी पण बोलण्याची गरज आहे. आपल्या अशोकराव चव्हाणांनी पण बोलण्याची गरज आहे. त्यांनी बोलण्याची गरज आहे. या सगळे जे कोणी आणि एकनाथराव शिंदेनी पण बोलण्याची गरज आहे की त्या काळामध्ये हे आरक्षण घालवण्याकरता तुम्ही जबाबदार होतात का, हे त्यांनी सांगितलं पाहिजे. तर लाडकी बहीण योजनेच्या जिल्ह्याभरात सगळ्या योजना स्वतः पालकमंत्री जात आहेत आणि अशा वेळेला ते म्हणतात की आता खोटे कुठेतरी पसरवलं जाईल, ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये सगळं पसरवलं गेलं. कसं बघता या सगळ्याकडे? स्वतः पालकमंत्री आता प्रत्येक मतदारसंघात जाऊन हे सगळं असं आहे. पालकमंत्री कुठं गेले आणि काय गेले, फार मोठं काय पालकमंत्र्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गांभीर्याने कोणी घेतो अशातला काय भाग नाही. परवांच्या निवडणुकीमध्ये काय झालं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या 5 विधानसभेच्या जागा आहेत त्या 5 जागांवर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच पक्ष आणि महाविकास आघाडी आघाडीवर आहे. त्यामुळं अशा माध्यमातून जाऊन टीका करण्यापेक्षा ही सरकारी योजना आहे, त्या योजनेचा लाभ सर्वसामान्य माणसाला मिळाला पाहिजे याकरता आम्ही स्वतःच पुढाकार घेतलेला आहे. आणि म्हणून ते काही बोलले तर त्याचा परिणाम लोकांच्या मनावर होणार नाही. धारावीच्या झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे त्याच्यावरती अदानी ग्रुपला डेव्हलपमेंटसाठी द्यायला उभाटाकडून विरोध होतोय. हे होत असताना उदय सामंत म्हणतात की ज्यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यावेळेला त्यांना त्यांचे टेंडर चालवते, त्यावेळेला अदानी चालवते, आत्ता का चालत नाहीये?
कदाचित मोठे उद्योगपती म्हणून ते विरोध करतात. असं आहे की अदानीचा आणि उदय सामंतांचा संबंध काय संबंध काय? आणि उद्धव साहेबांच्या कुठल्याही स्टेटमेंटवर उदय सामंत टीका करण्याइतपत किंवा प्रतिक्रिया देण्याइतपत एवढे उद्धव सामंत कधीपासून उदय सामंत मोठे झाले? कधीपासून मोठे झाले? उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळातच ते मंत्री होते, याचं ते भान विसरतील असं मला वाटत नाही. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला आहे, कसं बघता या संपूर्ण अर्थसंकल्पावर? असं आहे की या अर्थसंकल्पातून लोकांना काहीही मिळणार नाही हे सर्वांनाच पूर्वीपासून माहिती आहे. आणि हा अर्थसंकल्प म्हणजे पूर्णपणे जुमलेबाजीच असणार हेही सर्वांना माहिती आहे. आणि आता निवडणुका तोंडावर नाहीत, लोकसभेच्या नुकत्याच निवडणुका झाल्या, त्यामुळं लोकांना फार मोठी आश्वासनं देऊन इथे आता फसवण्याचं काही कारण नाही किंवा फसवण्याची आवश्यकता नाही हे त्यांना माहीत असल्यामुळं फार मोठ्या त्यांनी काही अशा घोषणाही केल्या नाही. आणि फार अर्थसंकल्प हा काय लोकांना, स्त्रियांना, तरुणांना, शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना दिलासा देणारा अजिबात हा अर्थसंकल्प नाही. सर, गेल्या वर्षी मोदी सरकारनं 7 लाख पर्यंत कर्ज माफ केलं होतं, पण आता 3 ते 7 लाखांचा पर्यंत टॅक्स माफी नाही. 7 लाखापर्यंत असं नाही. त्यांनी ते काय पूर्णपणे मी तो अर्थसंकल्प बघितला नाही, परंतु त्यांनी आता 3 लाख मर्यादा, 3 लाख रुपये उत्पन्नाच्या मर्यादेपर्यंत टॅक्स कोणाकडूनही घ्यायचा नाही असं ते ठरवलेलं दिसतंय. 3 लाख ते 7 लाखापर्यंत 5%, 7 लाख ते 12 लाखापर्यंत त्यांनी काहीतरी मला वाटतं 7% वगैरे काहीतरी असं बसवलंय. अर्थसंकल्प मी काही पूर्ण बघितला नाही, परंतु खोटं बोल, रेटून बोल, निवडणुकीच्या तोंडावर लोकांना खोटे आश्वासनं दे आणि नंतर ती विसरून जा, याचं नाव भाजपा. धर्मवीर चित्रपटाचा आता दुसरा भाग येतोय, तुम्ही ट्रेलर बघितलात का? आणि बघितला असेल तर त्याच्यावरती काय? नाही, मी धर्मवीर भाग नंबर 2 ह्याचा ट्रेलर काही मी अजून पाहिलेला नाही, परंतु त्याच्यावरची चर्चा फार मात्र काही वेगवेगळी चालू आहे. त्या संदर्भामध्ये धर्मवीर आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी या संदर्भामध्ये प्रेस घेऊन काहीतरी आपलं मत मांडलेलं आहे, परंतु मी काही स्वतः ते पाहिलेलं नाही आणि ऐकलेलं नाही. मोदी सरकारने इन्कम टॅक्समध्ये बदल केला आहे. आता 3 ते 7 लाखांचा नवा रिजिम तयार केला असून 5% टॅक्स आहे. या कररचनेत दिलासा मिळालेला नाही. हे कशाचा दिलासा मिळाला? 3%, आता 2.5 लाख रुपये ज्याचं उत्पन्न आहे त्याला सरकारी योजना दिल्या जातात. याचा अर्थ सर्वसामान्य माणसाचं 2.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असावं हे सरकारला अपेक्षित असतं. आता 3 लाख म्हणजे वरती 50,000 रुपये वाढले, इथपर्यंत टॅक्स माफ असा त्याचा अर्थ होतो. 3 लाख रुपये वार्षिक उत्पन्न ही फार आता मोठी गोष्ट राहिलेली नाही. सरकारचं वीज बिल सध्या काय आहे, पाणीपट्टी सरकारची किती येते, हॉस्पिटलला गेल्यानंतर खर्च किती येतोय, ट्रान्सपोर्ट जे काही पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत त्याचे चार्जेस किती वाढलेत, MSCBची बिलं किती वाढलेत, आणि म्हणून इन्कम टॅक्स किती वसूल केला जातोय, महागाई किती वाढली आहे, याचा विचार करता यातून फार मोठा काही सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळेल अशी अजिबात परिस्थिती नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.